नांदेडचे मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल आहे। वीज वितरण कंपनीच्या कंत्राटदाराला महिलेकडून शिवीगाळ करण्यात आलेली आहे। महिलेचा ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल आहे। सकाळी 11 वाजता फोन आला। त्यांनी सांगितलं की मी भारतीबाई पवार आहे, तुम्हाला माहीत नाही का? म्हणून त्यांनी माईवर डायरेक्ट शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि मला त्यांचं काम काही माहीत नव्हतं आणि कुठलंच काही माहीत नव्हतं आणि मला तर शिवीगाळ केलीच, पण डायरेक्ट मला बोलत सरळ समाजावर शिवीगाळ केली। तुम्ही मराठे ओबीसी मध्ये भीक मागायले आहेत, ओबीसी मध्ये दुसऱ्या जाती नाहीत का? आणि मग तुझं घर मला माहीत आहे, तू येशू मंदिर जवळ तुला मारतो असं म्हणून जीव मारण्याची धमक्या देऊ लागली। आपल्या पतीच्या प्रॉपर्टीवर हे असे आपण शब्द वापरले आहेत। सकल मराठा समाजाच्या वतीनं असे तुम्हाला याचे निश्चित परिणाम भोगावे लागतील। या ठिकाणी आम्ही विमानतळ पोलीस स्टेशन इथं रितसर या ठिकाणी FIR फाटणार आहे। FIR फाटल्याशिवाय इथला कोणताही बांधवून जाणार नाही। योग्य ते कलमा जे काही संविधानाने दिलेल्या त्या कलमा लागतील आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणार। शिवीगाळ करत असताना त्यांनी मराठा समाजाबद्दलही अपशब्द वापरले होते। ती ऑडिओ क्लिप आमच्यापर्यंत आली, त्यानंतर फिर्यादी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांची रीतसर तक्रार घेण्यात आलेली आहे आणि त्यानुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तरी पोलीस प्रशासनाच्या वतीने मी आवाहन करतो की कोणत्याही समाजाने क्लिपच्या अनुषंगाने अफवावर विश्वास ठेवू नये। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।